खंय हय तो बघा आणि आजचो व्हिडिओ पूर्ण मालवणीत असतो। मी जा बोलतले आता तुमका मालवणीत ऐकाक गावतला कारण आजचो दिवस एकदम खास। नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा कुडाळ येथे आहे। मित्रांनो, आज बाबूजींचा जन्मदिवस 4 एप्रिल। या 4 एप्रिलच्या निमित्ताने आम्ही जमलो आहोत कुडाळमध्ये आणि रील्स मालवणी यांच्या दुसऱ्या वर्षातील रील्स अवॉर्डसाठी आम्ही इकडे आलेलो आहोत। सोबत रोशन हा, आणि रोशन ॲक्च्युली याच्यात आहे मॅनेजमेंटमध्ये आहे। म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये तुमका काय काय बघू मिळताला, खूप धमाल येतली। आमच्या ग्रुपमधले म्हणजे सिंधुदुर्ग ब्लॉगरच्या ग्रुपमधले तसे अजून कोण इले नाहीत, जे येतील ते तुमका बघू मिळतले। आणि एक सगळ्या रील स्टारसाठी एक सन्मानाचा दिवस म्हणजे 4 एप्रिल हे समजलं जातं आणि खूप धमाल येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। छानपैकी आपला पाठीमागे तुमचा लोगो दिसता, अशा पद्धतीचं ती ट्रॉफी वगैरे असा अशी जाणार आहे। सेम अशा पद्धतीची ट्रॉफी असा। बघूया कोण कोण येतले, कोणाकोणाक भेटूक मिळतात। आता खूप धमाल येतले आजच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलचं नाव काय? माझ्या चॅनलचं नाव आहे जर्नी विथ रोशा। नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। काय काय करा। इंस्टाग्रामला खूप ॲक्टिव्ह असता हो, चेक करा थोडंफार। आणि मस्तपैकी आहे ना एंट्रीसाठी एक कुर्ली बनवली नाही। म्हणजे मी असं विचार केलं काय माहिती आहे, मी असं विचार केलं की मराठी माणूस कुर्ली सारखं पाय वाढता म्हणून त्या दाखवसाठी त्याच्यावर त्यांचे वेगळे प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत। तर ही इकडे एंट्री केलेली आहे मस्तपैकी कुर्लीची। आणि आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर जो लोगो आहे मालवणी पुरस्कृत मालवणी अवॉर्ड रील्स मालवणी, आणि अशा पद्धतीची ही एंट्री। आणि वरती हॉलमध्ये असा तो मुख्य कार्यक्रम हॉलवर होणार आहे। सो आता आपण जातो हॉलवरती। चला आणि हे बघा ह्या हॉलमध्ये आता इकडे कार्यक्रम होणार आहे। तिकडचं थोडंसं सेटअप दाखवते मी। इकडे बाबूजींच्या जन्मदिवसानिमित्त इकडे बाबूजींची प्रतिमा आणि जे ट्रॉफी असतात ती आणि एकत्रित कार्यक्रम होणार आहे। मालवणी बायल माणूस हा कोकणी बायल माणूस हे बघा इथे। मग थोड्या वेळ सुरुवात होते, किती जण क्रिएटर होते आणि आमची टीम आम्ही घेऊन बसलो लाईट मारू नको रावाडी लारक मारू माझ्या फ्लॅट मार लारा अनु दादा इकडे नक्की दादा इकडे बसलो आणि सगळं गोपी बिपी असं धमाल नसते, धमाल धुमशान। अवॉर्ड चालू अगोदर इकडे या वाटतं काय मालवणी खाजा वाटतं, तोंड गोड करतो सगळं। अरे मी शूट करतो हे जर हे घे अरे मी लगी घे अरे घे ना। तोंड गोड केले ना आणि स्पेशल मालवणी खाजा वाटून आपला तोंड गोड करतं तिकडे। हे आला जास्त आला सगळ्या आपल्या जवळच्या घरातल्या मालवणी माणसांचा अगदी मनापासून मी स्वागत करतो। आज खूप आनंद होता की ज्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण हे जमलो ते आपल्या सर्वांचे लाडके मालवणी नटसम्राट बाबूजी म्हणजेच मच्छिंद्र कांबळे। 4 एप्रिल हो त्यांचा जन्मदिवस आणि तो दिवस आपण मालवणी भाषा दिन म्हणून साजरा करतो। आणि एक गोष्ट अभिमानाने मला सांगायची वाटतं की मालवणी भाषा ही एकमेव अशी बोली भाषा असा जिचो दिन साजरो केलो जाता ती आपली मालवणी बोली भाषा। आणि या दुसऱ्या वर्षात पदार्पण करत असताना रील्स मालवणीच्या सगळ्या कुटुंबात आणि आपल्या सगळ्या मालवणी भाषिक लोकांना अत्यानंद होता। तुम्ही ज्यावेळी हसल्या त्यावेळी तुमचा वस्त्रदान झाला तर त्याची जबाबदारी आमच्यावर नाही।
एका कुशीत रांग सह्याद्री आणि दुसऱ्या कुशीत अथंग सागर घेऊन हयात घालवणाऱ्या आम्ही मालवणी माणसं आणि आमच्या मालवणी भाषेत सह्याद्रीचो एक रांगडेपणा आणि समुद्राचो गूढ विक्षिप्तपणा चांगलोच उतारला. आमच्या अवीट गुढीच्या मालवणी भाषेचा एक महत्त्वाचा वैशिष्ट्य म्हणजे या भाषेत असलेलो रांगडेपणा आणि सरळ सोट सहजपणा. जसे आपण सहजपणे ओव्य म्हणतो ना, त्याच सहजतेने आमच्या मालवणी शिव्या म्हणजेच गाळी आणि म्हणी येतात. गाळी आणि असं शब्दांवरून त्या भागातली संस्कृती समजता असं म्हणतात, पण आमच्या मालवणी मुलकात शिवी ही ओवी म्हणून स्वीकारली जातात. सह्याद्री आणि समुद्राच्या नैसर्गिक रोखठोकपणाचा साथ चढवून आमची मालवणी भाषा सजली आहे. भाषा दिनाचे खूप खूप सारे मालवणीकडनं शुभेच्छा. उद्घाटन सोहळ्यात आपण सुरुवात करतो. सर्व मान्यवरांचं अगदी मनापासून शब्दसमाने स्वागत करते. सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलन पुष्पहार अर्पण आपण करून नंतर सर्व मान्यवरांना व्यासपीठावर निमंत्रित करतो. विनंती करता की आपण आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करूचा. संगीताचा आवाज जरा वाढाले. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रभाकर सावंत साहेब आपल्याला विनंती असं की आपणही आपल्या शुभ हस्ते त्याचप्रमाणे गेल्या वर्षी आमच्यावर कृपेचा आशीर्वाद ज्यांचं सातत्यानं होतो मार्गदर्शन असतात असे सन्माननीय राजन नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित असतात. त्यांचाही स्वागत करूचं विनंती करते मी. विठ्ठल तळवलकर एका बाबूजींची प्रतिमा आणि गुलाब पुष्प अशा स्वरूपाचा हा स्वागत असा प्रेमाचा आपुलकीचा प्रतीक. त्याचप्रमाणे सन्माननीय या ठिकाणी प्रदीप माने साहेब असत त्यांचाही स्वागत करूची विनंती करते विठ्ठल तळवलकर एका. आणि यानंतरची स्वागताची जबाबदारी क्रिएटिव्ह हेड तेजस मस्के एकदा सोपवते. एक विनंती आहे की या ठिकाणी डॉक्टर नंदिनी देशमुख मॅडम उपस्थित असत त्यांचाही स्वागत करूचा. आणि यासोबतच ज्यांचो मायेचो आपुलकीचो हात सतत आमका असा ते निलेश उर्फ बंड्या जोशी यांच्या लिखाणातून ही संपूर्ण एवी म्हणजे चित्रफित आपण बघितली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळी वाजवूया. आणि सोबत सगळ्या मान्यवरांना विनंती करते कृपया आपण स्थानापन्न होऊचा. 4 एप्रिल हा दिवस आपण साजरा करतो मालवणी भाषा दिवस म्हणून. आपल्या बापूजींचा तो जन्मदिवसही असता. तर रील्स मालवणीच्या सुरुवातीसाठी जशी आम्ही सुरुवात केलं रील्स मालवणची त्याबद्दल मी थोडासा बोलतोय की लॉकडाऊन आपल्या माझ्यात होता की करोना काळ गेलेलो आणि लॉकडाऊन चालू होता सगळीकडे. तर आम्ही 4 मित्र जमून काहीसा आपले जे मालवणी गमती असतात ते लोकांपर्यंत कशी पोहोचवायची या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले. तर तेजस मस्के, विठ्ठल तळवलकर आणि आम्ही असे 4 लोक बसून चर्चा करत असताना आपले जे जुने पिक्चर त्यांना जोडून आम्ही असे रील बनवून सुरुवात केली आणि लोकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिल्याने लाईक्स दिल्याने शेअर. तसेच रामनवमीच्या मुहूर्तावर आम्ही तो पहिलं रील टाकलेलो आणि आता तो अजूनही चालू. तर गेल्या वर्षी या वर्षाचा या दुसऱ्या वर्षी असा. तर गेल्या वर्षी आम्ही 12 सन्मान केलेले मालवणीसाठी ज्यांनी आपली अविरतपणे कामं केलेली आहेत किंवा झोपून दिलेली अशा 12 लोकांचे गेल्या वर्षी आम्ही सन्मान केलेले. कोकण रेल्वे जाते आणि कोकण रेल्वेचे आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत. अशी अनेक मंडळी असतील. एक 10-12 वर्षापूर्वी या सगळ्या प्रकल्पग्रस्त असल्याचा किंवा शेजारून रेल्वे गेल्याचा काही त्रास होत होता आणि त्यातून एक मालवणी कविता उदयास आली. कवितेचं नाव आहे प्रकल्पग्रस्त अर्थात. कोकण रेल्वेच्या भरावाची माती अजून आमच्या शेतात वाहता. कोकण रेल्वेच्या भरावाची माती अजून आमच्या शेतात वाहता. ओसाड झाली सगळी शेता पण आमची कधी तक्रार नसता. कोकण रेल्वेच्या भरावाची माती अजून आमच्या शेतात वाहता. ओसाड झाली सगळी शेता पण आमची कधी तक्रार नसता. कारण स्वप्नातली रेल्वे आमच्या दारात सुद्धा होती. कोकणातल्या प्रत्येक स्टॉलवर परप्रांतीयांची पाठी झळकतात. कोकणातल्या प्रत्येक स्टॉलवर परप्रांतीयांची पाठी झळकतात. आमका कधी कधी राग येतात पण आमची कधी तक्रार नसता. कारण स्वप्नातली रेल्वे आमच्या दारात सुद्धा होती.
प्रकल्पग्रस्तांका नोकरी मेळाक सरकारी भरतीचं धोरण आडयता प्रकल्पग्रस्तांका नोकरी मेळाक सरकारी भरतीचं धोरण आडयता मोठ्या आशेन जो तो अर्ज खरडता पण आमची कधी तक्रार नसता कारण स्वप्नात ती रेल्वे आमच्या दारात सुद्धा होता प्रकल्पात घरदार गेलेल्यांका रस्त्या वाटेचो अजून पत्तो नाही प्रकल्पात घरदार गेलेल्यांका रस्त्या वाटेचो अजून पत्तो नाही शिक्षक म्हातारो सुद्धा मेरेवर सुद्धा चलता पण आमची कधी तक्रार नसता कारण स्वप्नात ती रेल्वे आमच्या दारात सुद्धा होता विचारचो आणि पक्वाची थाप अशी पडावी की त्यांना राज्यसभेत दिल्यासारखे वाटावे कारण पहिलो विल्स मालवणी अवॉर्ड वर्ष दुसऱ्यांचो पहिलो अवॉर्ड आपण देऊन सन्मानित करतो जेनी दशावतार कलेच्या माध्यमातून मालवणी भाषेक एक वेगळी ऊर्जा निर्माण करून दिली असे आपले दशावतारी नाट्य कलाकार सन्माननीय कृष्णा भाटकर एकदा जोरदार खणखणीत टाळ्या देऊयात म्युझिक प्लेस सन्माननीय अनंतराज पाटील यांना विनंती करते की आपण आपल्या शुभस्ते हो सर्वात गौरव गेली 30 वर्ष सातत्याने दशावतारी कलेसाठी स्वतः वाहून घेतल्याने मालवकर दशावतार नाट्य मंडळ चिन्मंडळ दशावतार पुणे दशावतार कलेश्वर दशावतार आरोग्य दशावतार या आरोग्य दशावतार नाट्य कंपनीमध्ये देखील काम केल्याने स्त्री कलाकार म्हणून त्यांचं खरं नावलौकिक झालो आणि मडवळ धनगर कोळी अशा प्रकारचे अनेक व्यक्तिरेखा साकारल्याने जे आपले लाडके दशावतारी कलाकार कृष्णा भाटकर यांच्यासाठी पहिलो हो सन्मान पुरुषाचो सन्मान करूचो ठरवलेलो असा त्याचीच ही गौरवगाथा असा रे महाराजा असं म्हणतं की खैचीव कला तुमच्या आयुष्यात रंग भरतात पण कधी कधी कलेचे असे पण राखणदार असतं की जे आपल्या कामगिरी त्या कलेच्या आभाळात वेगळ्याच भावरंगांची उधळण करतं आपल्या कलाकृतींनी त्या कलेचीच उंची वाढवतो सिंधुदुर्गाच्या नाट्य विश्वात नटराजान दिलेलो असोच एक आशीर्वाद म्हणजे चंद्रकांत कृष्णाजी शिरसाट उर्फ आमचे लाडके चंदू काका ऐकलंच रे महाराजा एकांकिका नाटक या माध्यमातून गेले 50 पावसाळे नाट्यकलेचो ह्यो मेघ निरंतर रसिकांवर बरसतात आणि अभिनय दिग्दर्शन नेपथ्य प्रकाश संगीत या सगळ्याच बाजूनी सजलेल्या अशा कलाकृतींनी त्यांना तृप्त करतो प्रसिद्ध अभिनेते आणि ज्यांचा सहवास चंदू काकांसोबत गेली अनेक वर्षांचा असा अनेक कामं पण एकत्र मग बऱ्याच केलेली असतील टीव्ही सिरियल मधनं अनेक चित्रपटांमधनं ज्यांना बघितले ते सुप्रसिद्ध अभिनेते नंदकुमार पाटील एका विनंती करताय की सन्मानपूर्वक तुम्ही व्यासपीठावर येऊचा सन्माननीय रणजितजी देसाई साहेब संध्या मॅडम एकही विनंती आहे कृपया तुम्ही व्यासपीठावर येऊचा त्याचप्रमाणे युवा उद्योजक सन्माननीय वाटकर साहेब एकही विनंती करते तुम्ही समोर येऊचा त्याचप्रमाणे सन्माननीय चंदू काका शिरसाट रोख रक्कम शाल श्रीफळ आणि मानपत्र त्याचप्रमाणे सन्माननीय संजय वेंगुर्लेकर रुपेश कातडे हे काही विनंती आहे तुम्ही येऊचा असा या सत्कार सोहळ्यासाठी त्याचप्रमाणे अध्यक्ष रिल्स मालवणी पुरस्कृत मालवणी अवॉर्ड शो वर्ष दुसरा आणि दुसऱ्या वर्षातील हो मानाचो सन्मानाचो मालवणी भाषेचो आपुलकीचो पुरस्कार आपण देऊन सन्मानित करतो चंदू काका शिरसाट सन्मान बोली भाषेचो अभिमान मालवणी माणसाचो क्या बात आहे क्या बात काय मालवणी भाषेत सगळ्या महाराष्ट्रात नाही तर भारतभरात जगभरात एक वेगळी हिसको तुम्ही दाखवला पण तुमचं हिसको इल्या दिसतो नागेश टेंबळेकर पण मिळाले आवाज करू लागले मग मग आमच्या पाठी कायम त्यांचा हात असता सर्पघाट हो दिसताना लाइटिंगचो सगळा जा काय दिसताना तर त्यांचाच असा त्याचा नाव नको त्याचा सांगूचोच नाही गुलदे असताना मग काय आणि गुलदोस्त कोण उघडतले माहिती हे बसलेत ना तेच सगळे उघडतले
मालवणी तुकारे हे मालवणी जवळचा नाता असा आम्हाला ते कार्यक्रम किती होतो वाटते किती चाटकन बसले सगळी अध्यक्ष तर काय सांगतात अध्यक्ष त्याच्यामुळे कार्यक्रमात मालवणी अवॉर्ड्सच्या वर्ष दुसऱ्या आपण सुरुवात केल्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोडून झालेलो असा खडखडीत गाणं होऊ दे बरोबर मग तुमची परवानगी असा सगळे राज्य असेल गाणं पटकन झाली आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया अध्यक्षच आमचे असे असत ना शिस्तीचे असत शेवटी प्रोफेसर असते मग का इंजिनिअरिंगचे प्रोफेसर हे सगळ्या पोरांसाठी टाळी कोण आले तो लोक एवढं मोठं काम करण्याची टाळी हरकत नाही दादा उशीर झालो वेळ काढी नको खडखडीत तात्यांच्या स्टाईल मध्ये तुमचा तात्यांचा गाणं होऊ दे बघूया पण सगळ्यांना विनंती करतोय बघा हे गुलाब असतो पण आज मान टाकायचो असं म्हणून मी गाणं सगळ्यांनी माझी चपला पाहिजे काढून ठेवा खरी गोष्ट आहे गाणं चपला काढा तर बोला तू गाणं घालतोय सगळी नाचवायला गाणं घालतोय सगळ्यांनी माझ्या बाबतीत होय मारायला म्हणा बोया जो होय म्हणतो नाही एका फुलड्या होत सगळं उभे पण करू नाही तर गाणं घालतोय मोठे माय मारायला म्हणा तर बा म्हणजे मच्छिंद्र कांबळे आपले सगळ्यांचे लाडके बाबूजी नटसम्राट मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळे यांचा जन्मदिवस आहे महाराजा तो दिवस आपण गेले कित्येक वर्ष मालवणी भाषा दिन म्हणून साजरा करतो महाराजा या दिनाचं औचित्य साधून गेल्या वर्षी ह्या सगळ्या पोरांनी गेल्या वर्षापासून जो नवीन मालवणी अवॉर्ड सोहळा सुरू केला हा महाराजा जसं गेल्या वर्षी यो सोहळा संपन्न झालो तसं तितकं चांगलं सोहळा या वर्षी पण संपन्न झाले महाराजा म्युझिक जे का सातत्याने आपल्या सहकार्य लावतात पाठीशी असतात असे आमचे सर्वज्ञ राजन नाईक सर यांच्या शुभ असते पहिलो अवॉर्ड आपण देऊन सन्मानित करतो आणि पहिलो अवॉर्ड डॉक्टर रुचना मालवणीची डिक्शनरी म्हणाली ओळख निर्माण झाली ही आपली सर्वांची लाडकी वडेगाडी म्हणजे अर्चना परब एकदा जोरदार टाळ्या वाजवून
मालवणी माणसांसमोर ते छोटं ट्रेलर दाखवू इच्छितात तर एकदा सन्मानपूर्वक ते आपण बोलायचं जोरदार आणि खळखळीत टाळी. आणि एका व्यक्ती विनंती करते की या संपूर्ण चित्रपटाबद्दल अगदी थोडक्यात आमका ऐकून आवडत. सर्वप्रथम बरीच मालवणी या ग्रुपचे आम्ही आभार मानतो. आर शिरवळकर प्रोडक्शन जे आमचं आहे ते प्रोडक्शन आज जवळपास 4-5 वर्ष 4-5 बारीक साईड केलेले आहे. मालवणी रे बाबा. 4-5 पिक्चर आम्ही असे बारीक साईड केलेले आहेत. त्यातलाच एक पुढचा प्रयोग आहे ज्या प्रयोगात आम्ही मालवणी माणसाचे सगळे पैलू उलगडलेले आहेत. म्हणजे मालवण म्हटलं किंवा मालवणी माणूस म्हटला की फक्त निसर्ग दिसतो. त्यानंतर दिसतं ती भुताटकी यांनी बऱ्यापैकी दाखवली. आणि त्याच्या पुढे अनेक मालवणी माणसाकडून काही चुका होत आहेत. काही गोष्टी अशा असतात ज्या गोष्टी मालवणी माणूस बोलून दाखवत नाही पण त्याच्या कृतीत ते येत असतात. आणि त्यात अंधश्रद्धेचा भरपूर मोठा पगडा आहे. मग ती अंधश्रद्धा कुठली आहे, काय आहे आणि त्यातली विनोदी बाजू काय आहे ती आम्ही या पिक्चरमधून दाखवतो. कोकणी बालमाणूस या ठिकाणी त्याचबरोबर आना कुंभार एकापट्टी विनंती करताय कृपया त्यांनी रंगमंचावर येऊचा ओकर काकाचा मित्र हा आना कुंभार. आना कुंभार म्युझिक वाजत चक्की आपलं आना कुंभार आता चक्की वाजवत होतो. एका जोरदार टाळ्या होता त्यासाठी.
जसं उशीर होत चालला तसं आमचे म्युझिशियन असतात ते आणखी जोर वाढत चाललेला. आपले सगळे यूट्यूबचे क्रिएटर आहेत ना त्यांचा सन्मान. आपला पण नाव हा पण अगोदर आपल्याक सन्मान झालेला या टीममध्ये पण नाव होतं. रंगमंचावर याची विनंती करतात. कृपया यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अगदी शेवटच्या टप्प्यात आपण असो. अगदी मोजकेच म्हणजे पुढचे 3 अवॉर्ड बाकी असत आणि त्यानंतर या संपूर्ण सोहळ्याची सांगता होती. टाळी ऐकतच येत नाही, टाळी वाजतच नाही. तर 2 वर्ष आपण कार्यक्रम बघतो, पण आपण अशी काही व्यक्ती असत, असे काही लोक असत की त्यांचा सन्मान रावण झाला. गेल्या वर्षी पण नाही हो, ते ग्रीन्स मालवणीसाठी म्हणजे ही माझी तुमचा चुकता आहे की 2 वर्ष बघते की त्यांचा सन्मानच होणार नाही, कारण त्यांनी सुद्धा मालवणीसाठी खूप काही केले. तुषारला बोलवा अध्यक्ष, म्हणजे काहीच अर्थच नाही, कारण त्यांचा सन्मान झाला नाही ना तर ह्या कार्यक्रमाला काही अर्थ नाही. कारण 2 वर्ष त्यांचा सन्मान नाही होणार, ही जरा त्यांची चूक वाटता. ग्रीन्स मालवणी हे आमचा एक राग असा. त्यासाठी हापूस गँगचे सर्व सदस्य लकीदादा इलो लकीदादा व्हायचे तू होय, तू भारदस्त आमका एक माणूस होयो. नितेश जाधव या तुषार, तुका काय वाटतं कोण असं काय ती त्रुटी काय असं तुमच्यातर्फे रवायला तरी नाही. आधी 1 मिनिट, जेवढे सगळे तुमचे आयोजन असतात ना त्यांचे मेन आणि तुमची बाकी टीममध्ये सगळ्यांना बोलवा, कारण की समोर जे लोक असतात ना त्यांच्यासोबत प्रत्यक्षातच काय तर होऊन जाऊ दे की काय तुमचा काय नव्हतं आणि काय नाही, तर मग प्रेक्षकांच्या साक्षी होऊन जाऊ. मी संपूर्ण रील मालवणीच्या टीमला विनंती करते, कृपया जिकडे काय असं तिकडून पटापट स्टेजवर या. थोडंसं वेळेअभावी आपण पटापट कार्यक्रम उरकतो असो, त्यामुळे माफ करा. पण जे सगळे रील्स मालवणीचे जे जे कलाकार असतात त्यांनी कृपया लवकरात लवकर स्टेजवर या. आम्ही या शेवटीच करणार असतो, पण बघले तर मग अशी तुम्ही सांगले हात वर करा, जाऊ लोक तयार असत, मला मधीच करून घेऊया आताच काय ता सगळे येईल तुमचे आमचे सगळे झाले रे बुवा, 12-5 जवळ झाले. इले काय हरकत नाही, हरकत नाही. जी आहे ते तुम्हाला क्रिएटिव्ह आहे. गौरव पाटकर मागे काहीतरी लपान लावलं. फार्मासिस्ट येवा, भारदस्त व्यक्तिमत्व आमचा. हर्षद एक मिनिट
विघ्नेश एक मिनिट पाटकर. ह्याचं एवॉर्डचं दुसरं वर्ष असा आणि एक हक्काचो माणूस असा की त्याका ह्यो रील एवॉर्ड म्हणजे जो मालवणी रील एवॉर्ड त्याला भेटतच होईल आणि तो त्याला भेटत नाही म्हणून आमकां खूप वाईट वाटलेला हापूस गँग मालवणला. तर तुमका काय वाटतं की तो कोणाक मेळा म्हणजे एक नाव असा त्याचा रावता की तो त्याचा देवतोच होईल. जर नाही दिलो तर ह्यो एवॉर्ड उपयोगच नाही म्हणजे शून्य. सगळी सूत्र तुमच्या मी सांगू शकतो नाही तुमच्यासाठी हे एक पण तेजसच्या कानात सांगू शकतो नको मेसेज करा. हापूस सगळ्यांचो बापूस जोरदार टाळी देऊया या गोष्टीसाठी. कोकणचा राजा हापूसची पेटी देऊन रील्स मालवणीचा सन्मान हापूस गँगकडनं हो रील्स मालवणीचा सन्मान होता. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला प्रेमात खूप खूप धन्यवाद. आणि एका मालवणी माणसाकडनं मालवणी माणसांचा झालेला हो सन्मान. सगळ्यांच्या हॅटसोबा तुम्ही सगळे असाल म्हणून एवढ्या जोमात उत्साहात हो. खूप खूप धन्यवाद. अनेक हिंदी मराठी रॅप सुद्धा याचे प्रसिद्ध असतात. सर्वोत्कृष्ट मालवणी गीत गझल रॅप आणि विजेते असत रोहन नाथ गोस्वामी. कोकण आपलाच असा येवा कोकण आपलाच असा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद श्रीकृष्णाने. खास करून या व्हिडिओसाठी जे माझे साथीदार आकाश सकपाळ ऋत्विक दोरी साक्षात्कार सरस्वती प्रसन्न त्याच्यावर कारण हे दोघे जण आहेत अजून असेच खूप साथीदार आहेत माझे ज्यांच्यामुळे मी आता इथे हा पुरस्कार मला भेटला. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आपली कुडाळ गावची कन्या लेफ्टनंट दीपाली गावकर. खरंच आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद असो क्षण रील्स मालवणीच्या अवॉर्ड शोच्या निमित्तानं हो सन्मान आपला करून मिळता हो आम्ही आमचा सन्मान समजतो. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या देऊया. शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह अशा सर्व हो जाहीर सन्मान दीपाली गावकर. छत्रपती शिवाजी
पण शिवे कधीच ते लागत नाही. ओवियप्रमाणे आपण ते स्वीकारतो. मालवणी हिरो सर्वोत्कृष्ट मालवणी फॅमिली. एका फॅमिलीकडून दुसऱ्या फॅमिलीचं होणार हो सन्मान. आणि या अवॉर्डमध्ये आपण तिघांसाठी पण सर्टिफिकेट देत असतो. गणेश कुंभार, त्याचे बाबा वासुदेव कुंभार आणि आई वैशाली कुंभार यांच्यासाठी सुद्धा आपण सर्टिफिकेट देत आहोत. सर्वोत्कृष्ट मालवणी फॅमिली मालवणी हिरो एका दिवस सन्मानित करतो. वैशाली कुंभार, आई गणेश कुंभार आणि बाबा वासुदेव कुंभार यांचा हो जाहीर सन्मान. त्याच्यासाठी जाईल डायलॉग सोडून आणि एक शिवी मागा ऐकायची. तुमच्या तोंडात कधी निघतात ना शिवे ते खरंच मनात कधीच लागत नाही. काय म्हणतात? 4 गाडी होईल. अरे बाबा. आणि जो काय त्याच्यावर पहिलो गणेश ये पुढे ह्याच्यावर काय जो तडाखो घालणार त्या दिवशी वील बघले पाय चोळी जो काय पळालेलो हरकत नाही. 2 शब्द मागं तुमची ऐका खरंच आवडतील. आवडतील बा. मंडळी तुमच्या सगळ्यांना मालवणी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही एक आता आग्रह करता तर एक लाईव्ह शो करून टाकूया. विषय असतो की 200 रुपये मी दिले. ओके तर म्हणजे काय सांगतंय की बाबा मी तुझो भाषी शब्द वापरतोय तर त्याचा रिस्पेक्ट आहे. तुम्ही असं म्हणा नको अरे तुरे करता बाबाची असं कधीच नाही. तर रिस्पेक्ट आहे त्या शब्दामध्ये. आम्ही आमका सगळ्या भावना का आम्ही बाबा आमका कधीच अरे तुरे करू नये. मग बाबा मिस्टर अरे बाबा बाबाडी बाबा दळेला असं म्हणतो. पण रिस्पेक्ट करू बोलतो कारण कमेंट मागा येतं अरे तुरे करते बाबाची म्हणा. तर तसं काय नाही. तर बाबा मी 200 रुपये असं दाखवत राहता. तर आपण
वाटतं? जरा तुम्ही थांबा. तुमचं काय वाटतं कोण असतं रे? थांबा रे साई. इकडे कोण वाटतं? बंटी कांबळी. बरं कोणाला वाटतं बंटी कांबळी असतो? पृथ्वी तुझ्यासाठी हातवर तरतरच की नाही? इकडे कोणा वाटणार नाही बंटी कांबळी विजेतो असतात मागे? बरं असं करूया आपण, हरकत नाही. जरा हातवर खाली करा. कोणाकोणाला वाटतं की मालवणात ही ट्रॉफी झालेली असा? मालवणात झालेली. कोणाकोणाला वाटतं देवगडमध्ये जातली? हातवरती करतं. बरं कणकवलीत जायचं अशी कोणाला वाटतं? आणि आता सांगा तुम्ही कुणात जातली कोणाला वाटतं? आमका जबाबदारी काळजी करू नका. रील्स मालवणी. तर सगळे काय हा बरोबर सांगले. प्रत्येक लग्नात जाता आणि नाव बोलून घेतात आणि इतक्या सगळ्या करून तो पचवत आहे. सगळ्यात महत्वाचा हरकत नाही. तर रील्स मालवणी पुरस्कृत रील्स मालवणी अवॉर्ड शो 2024 बेस्ट मालवणी रील असा रिझल्ट गावून आणि जेवण. तर विजेतो तुमच्या स्लीपर. त्या पडत तो फुलता पाहिजे. काय रे जिंदा काय झालं? बरोबर असा उद्या जेव्हा 4 चौकात जाऊन मालवणीत बसलो ना तेव्हा चेष्टा करतली येत लोका. तुझ्यासारखं विचार जर बाबूजींनी केलं असतो ना तर मालवणी भाषा आपली 7 समुद्रापार गेली नसती. हो बाबूजींची नाटकं बघत तर मी सुद्धा मोठो झालोय, पण इंग्लिश काढायची गरज असा. बाकीचे शिकवू हापूस यांचं खरंच अगदी मनापासून मी अभिनंदन करतोय. सिद्धेश चव्हाण रंगमंचावर येतात. त्याचबरोबर बंटी कांबळी. सगळ्यांना जेवण हापूस. खूप अभिनंदन. सिद्धेश चव्हाण हापूस गँग ऑफिशियल असं नाही आहे. आम्ही सगळेजण हापूस गँग ऑफिशियल असो. दुसरी गोष्ट प्रामुख्याने जर सांगूची झाली तर आपण सगळे समोर मालवणी माणसं किंवा मालवणी कंटेंट क्रिएटर सुद्धा बसलेले असतो. तर रील करताना प्रामुख्याने आमचे चेहरे दिसतात कारण आम्ही डिस्प्लेवर नेहमीच दिसत असतो. पण त्याच्या मागचे जे हात असतात व्हिडिओ करणारे असतात किंवा पडद्यामागचे कलाकार जसे की तुम्ही आता ही मागची रील जी बघितलात ना तर त्यामध्ये लास्ट जो एक पॅच असा वस्त्रहरणाचा तर तो 5 सेकंदचा पॅच असा फक्त लास्टो. पण तो करूसाठी ना 2 तास मेकअप आर्टिस्ट मेकअप राखणारे मेकअप गोबीपासून बॅकस्टेज वाले एवढी सगळी मेहनत असा. 1.5 मिनिटांची रील असता 1 मिनिटाची रील असता. बघून थोडे बरं वाटतं पण त्याच्यामध्ये खूप मेहनत असता आणि आमच्यापेक्षा त्या कलाकारांची मेहनत असता जे व्हिडिओ शूट करतात. ह्याचा शूट केलेला आहे तर सगळं आमच्या ऋतूच केलेलं आहे. त्याच्यासाठी एक 2 घंटे आणि बाकी लकी दादा पण केलेलं आहे. त्यामुळे यांच्याकडून आमचा अवॉर्ड घेऊचो.
आहेत आणि खूप धमाल आली आणि आपलं पण सन्मान झालेलो आहे आणि खूप छान काम केल्याने रील्स मालवणीवाल्याने आणि असं त्यांची प्रगती होत राहो. मित्रांनो व्हिडिओ आवडलात नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसणे, आपण मात्र थांबायचं नसतं.